बाईक रॅली दिसते का नाही? कधीच नाही, आयुष्यात पहिली आहे. ब्लॉग नंतर आज पहिल्यांदा भेटतो, खूप बरं वाटतं. हे घ्या आम्ही तुमच्या टी-शर्ट घेऊन डोंबिवलीचे प्रो ब्रदर्स आहेत, कुलकर्णी ब्रदर्स. मला खूप खास मित्र आहे. हा, डोंबिवलीला आहे आणि नेहमी तो मला खूप खास मित्र आहे. तो गणपतीला सगळ्या वेळी देतो. तर एकदम कट्टर तुमचा फॅन आहे, एकदम खूप मोठा फॅन. थँक्यू व्हेरी मच. कृष्णराज महाडिकच्या दहीहंडीला आता आम्ही चाललेलो आहे. फुल माहोल बनलेला आहे. मला माहिती आहे 16 तारखेला मुंबईमध्ये दहीहंडी होती, बट इथे 24 तारखेला दहीहंडी आहे. का? कारण मगाशी तर रिझन दिलंच आपल्याला कृष्णराजनी की का. तर आता फुल रॅली निघालेली आहे आणि सगळी पोरं फुल एकदम धुमाकूळ. पहिल्यांदाच भाई असं रॅली वगैरे मध्ये क्रेझी वाटतं, एकदम पॉलिटिशियन फिलिंग. मला खूप मजा आली दहीहंडीला. मला ऑलरेडी माहोल बनलाय. मग तुम्ही इथून जाता आणि फॅमिली नंतर येते का, असं आहे का? हा, एक पुढे मित्र, ही जवळची मित्र आहेत. अच्छा, हो. स्वप्नीलची आणले काय? स्वप्नीलची कुठली गाडी आणली? फेवरेट बाईक वगैरे कोणती काय, असं काय पॅशन? कारण F1 F2 तर केलंय, बट बाईकचं काय? ऍक्च्युली माझ्या फील्डवर जावा. हा, फेवरेट कोणती? बाईकची मोठी असते. लास्ट इयर या दहीहंडीला वॉकरवर होतो. बाईक मुळे त्यामुळे डॅडी समोर दिसायचं. बाईक रॅली दिसते का नाही? कधीच नाही, आयुष्यात पहिली आहे. आयुष्यातली पहिली बाईक रॅली कोल्हापूरमध्ये. वा. आम्ही प्रत्येक वर्षी मोठी काढतोय. या वर्षी अच्छा, म्हणजे बाकीचे सगळे पण येतात. आम्ही प्रत्येक वर्षी लय मोठी काढतो. अच्छा, 300-400 मागच्या सिग्नल पण भरलेला असतो. काय मी आता बाईकवरनं गेलो असं, मग त्याच्यावर नाही हो हुल्लडबाजी, हेल्मेट घातलेलं नाही, कसला रेसर, हे आपलं असे विषय बाहेर येतात. हा, त्यामुळे मी अवॉइड करतो. राहिला काय घोषणा का? माणिक माणिक धूम धडाका. रेडी. माणिक माणिक, अरे माणिक माणिक, धूम धडाका, धूम धडाका, धूम धडाका, धूम धडाका. ह्याच्यासाठी मी नव्हतो आलो इकडे. आलो ही एकदम बकेट लिस्ट मध्ये होतं. 150 फीट आहे ब्रो. सोडा बोलता, सोडा बोलता, नक्की बोलता. बघा काका, आईच्या गावात ओके 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 ओके. आईच्या गावात दादा, दादा, दादा थांबा, दादा थांबा. आईच्या गावात बाबा थांबा. ओके ओके दादा थांबा. दादा बाबा, हे नव्हतं
माझ्यासोबत. ए भाई, पहिल्यांदा एवढ्या थरावर चाललं. आई नाही बाबा, कृष्णात माडी प्लीज काळजी घ्या, माडी प्लीज माझी काळजी घ्या. अगं भाई, ओ भाई, हे भाई, हे भाई, हे भाई जास्त आलं, भाई जास्त आलं, हे भाई जास्त आलं, हे भाई जास्त आलं, थांबा. ओके, हा 8वा धडा का 9वा धडा मला माहित नाही, पण हा जो व्ह्यू आहे या व्ह्यूसाठी मी रेडी नाही आहे. ओके, हे बघा, ही समोरच दहीहंडी आहे माझ्या आईच्या गावात आणि इथून हा डायरेक्ट व्ह्यू आहे असा. माझ्या हात करताय दादा, दादा किती मी सांगू तुला, आनंद नाही झालाय मला दादा. रिलॅक्स रिलॅक्स, ओके ओके रिलॅक्स. भाई, जे वरतून मी आलोय ना डायरेक्ट खाली जो वाचलोय, म्हणजे डायरेक्ट 8वा का 9वा थर होता आणि तिकडे डायरेक्ट तो पृथ्वीराज माडिकनी मला बघितला आणि तो मला चल चल वरती चल वरती चल वरती आणि डायरेक्ट वरती घेऊन गेला. बाई बांधला आणि डायरेक्ट वरती. भाई, आयुष्यात कधीच नव्हतो दहीहंडी चढलेलो, बिकॉज मला फिअर आहे की मी दहीहंडी जर असं वरती गोविंदा बनून चढलो तर खाली पडेल. बट थोडा फिअर कमी झाला, बरं वाटलं. ते क्रेनमुळे जरा विश्वास आला. बट येस, ऑफकोर्स फाची तो थी भाई, ऑफकोर्स. कॉमेडी व्हिडिओ बनवतो मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये दोन्ही. प्रॉपर बरं वाटलं भेटू तुम्हाला. फायनली ब्लॉग नंतर आज पहिल्यांदा भेटतो तुम्हाला. खूप बरं वाटलं. धन्यवाद. बसा बस. सार्थक पुन्हा आपल्या समोर येत आहे. चिठ्ठीमधून ज्यांचं नाव येईल त्या मंडळानं कॅमेरामॅन पण गोसावीकडे येत आहेत चेक करायला की भाई लेन्स किंवा कॅमेरा काय बरोबर आहे का बघ. आज चालत नाहीये, एकदम वेगळाच विषय. भाई कोल्हापूर पण टेक ओव्हर करून टाकलंय गोसावीनी. आमच्या गोकुळ संघाच्या संचालिका म्हणून ते काम करतायत. आता कृष्णराज थोडक्यात राहिला होता गेल्या वेळी, पण त्याचा पण नंबर आता भविष्यात लागणार आहे. पण मला तुमचा आशीर्वाद, या माडिक परिवाराला आशीर्वाद एवढ्यासाठी पाहिजे की कोल्हापूरचे अजून अनेक प्रकल्प. तुम्हाला नाचायची वगैरे खूप आवड आहे का? हा एक कार्यक्रम मध्ये. पण असं फेवरेट गाणं कोणतं? ऍक्च्युली काय आहे, डॉनच्या गाण्याची हिस्ट्री इथं साहेबांना तुम्हाला सविस्तर विषय पंपावर नंतर गाणं लागते आता घ्या. डीजे अरे काय
सो फायनली रॅली झाली, चप्पल झाली, ढोल ताशा झाला, लटकून झालं आणि ढोल पण बराच वेळ वाजवला मला वाटतं. मला मजा तर आली, मजा आली मला वाजवायला. फक्त हा पण इट वॉज ते जरा इथे लटकवलं त्यावेळी जरा आपले होश उडाले सगळे. बट फायनली आता हा ब्लॉग संपलेला आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला जरा? इट वॉज लवली टू होस्ट यू अँड युअर एंटायर टीम फर्स्ट ऑफ ऑल. आणि खरं सांगतो म्हणजे आय वुड लाईक टू अपॉलोजाईज खरं तर, कारण मी पण बाहेर असल्यामुळं मला तुमच्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करता आलं नाही. माझ्यासाठी म्हणजे तुम्ही इथं येणं शुड बी फुल ऑफ ऍक्टिव्हिटीज. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मी तालमीत घेऊन गेलो होतो, पण माझं काय ह्यांना लंगोट घालून उतरायला पाहिजे तिथं. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मी पण गडबड चालू होती म्हणून होऊ शकलं नाहीत. पण मी रिक्वेस्ट करतो की नेक्स्ट टाइम जेव्हा मी पण फ्री असेन आणि तुम्हाला पण वेळ असेल तेव्हा मी प्रॉपरली एक दिवस प्लॅन करतो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आमच्यासाठी पार्टी दंगामस्ती म्हणजे काय, इट्स ऑल ॲडव्हेंचरस. राईट. त्यामुळे दॅट विल डेफिनेटली. बट आय एम व्हेरी ग्लॅड दॅट यू केम फॉर दहीहंडी, कारण इट्स अन एक्सपिरियन्स. म्हणजे इट इज समथिंग. राईट. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न मला हा विचारायचा, बिकॉज आपण आपल्या दोघांमध्ये एक सिमिलॅरिटी ही आहे, आपल्या घरच्यांची सगळ्यांची लग्न झाली आहेत. आपल्या दोघांचं तर त्याचा प्लॅन आहे. माझा प्लॅन आहे, पण ते मी जरा कळत नाही करायचं का नाही करायचं. तर तुमचा काय प्लॅन आहे? माझं पण तिथंच चढ. तर तेच आई बाप्पा कारण विचारत असतात की काय करणार आहे, काय करणार आहे. तर मी हा जरा अजून कामाची मजा येते. बरोबर. त्याच्यामुळे होते. तर तुम्ही घरी काय सांगता? घरी काय तुमचं भावना काय असतं? नाही, मी लिटरली मी तर एवढ्या कामात गुंतलोय त्यामुळे ते लोक पण नाही त्यांचं चालूच असतं मागून. पण तुम्ही कोल्हापूरमध्ये कोणी असतील बायोडेटा इकडे कॉइन टाकून त्यांनी मागितलेलं. इट वॉज रिअली फन. आणि आपण खरंच असा काहीतरी प्लॅन मुंबईत सुद्धा करूया. लव्ह टू डू दॅट. येस. आणि एकदा लाईक शेअर सबस्क्राईब बोलून टाका. येस. आणि सबस्क्राईब फोकस्ड इंडियनला. आणि थँक्यू सो मच. आणि तुम्हाला 365 डेज कंप्लीट होतात लवकरच. विसर्जनाला आपले होणार आहेत. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉग. तुम्हाला व्ह्यूज पाहिजेत, हा कॉन्टेंट